पुढची बातमी आहे ती मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या संदर्भातली। या एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे। नुकत्याच झालेल्या एका अपघाताच्या नंतर परिस्थिती सुधारेल असं वाटलं होतं, पण अद्यापही पहिले पाढे 55च आहेत। सुट्टीमुळे मोठ्या संख्येने वाहनं रस्त्यावर आहेत आणि परिणामी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतं आहे। खंडाळा घाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। अविनाश पर्वत आमचे सहकारी आणि प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, आता वाहतूक कोंडीचं काय कारण आहे? अजूनही गेल्या काही तासांपासून जी वाहतूक धीम्या गतीने चालू होती ती अजूनही धीम्या गतीनेच आहे। पोलिसांनी यावर उपाय म्हणून ब्लॉक घेतलेले 10-15 मिनिटाचे ब्लॉक घेऊन जे आहे ते वाहनं सोडण्यात येत आहे। त्यामुळे वाहतूक ही जोरात निघून जाईल किंवा वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षेने ब्लॉक घेण्यात येत आहे। परंतु गेल्या काही तासापासून जे आहे ते वाहतूक धीम्या गतीने जे आहे पुणे मुंबई महामार्गावर जी 3-4 तासापासून आहे ते अद्यापही तशीच धीम्या गतीने जी आहे ती वाहतूक पुणे मुंबई महामार्गावरून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पण आत्ताच्या या वाहतूक कोंडीला सोडवण्यासाठी काही आपत्कालीन उपाययोजना आहे की नाही? नाही, पोलीस आता हायवेवर तैनात आहे आणि ब्लॉक 15-15 मिनिटाचे ब्लॉक घेऊन जे आहे ते वाहनांना काही वेळाच्या अंतरानंतर सोडण्यात येत आहे। काही ठिकाणी ब्लॉकिंग घेऊन वाहनं थांबवण्यात येत आहे आणि 15-15 मिनिटांनंतर सोडण्यात येत आहे। अशा प्रकारे जे ते वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे। परंतु आज सध्या तरी जे आहे ते वाहतूक संथ गतीने ही पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सर, धन्यवाद अविनाश या सगळ्या तपशिलासाठी।